राज्यात महायुतीला मिळालेल्या यशानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे भराडी मातेचे दर्शन घेतले. माते, राज्याच्या सेवेसाठी बळ दे अशी प्रार्थना चरणी लीन होऊन केली. राज्यात मिळालेल्या यशानंतर श्री चव्हाण यांनी आज आंगणेवाडी येथे उपस्थित राहून भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, रणजित देसाई, ॲडव्होकेट अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संदीप मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, माजी उपसभापती राजू परुळेकर, दाजी सावजी, दादा साईल, सचिन आंबेरकर, महेश मांजरेकर, महेश बागवे, आबा हडकर, ललित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, प्रीतम गावडे, काका आंगणे, बाबू आंगणे, दिनेश आंगणे, विक्रांत नाईक यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री चव्हाण यांनी भराडी मातेचे दर्शन घेत राज्याच्या सेवेसाठी मातेने बळ द्यावे अशी प्रार्थना केली. श्री चव्हाण म्हणाले, भराडी आईंवर माझी असीम श्रद्धा आहे. मला खात्री आहे तिच्या आशीर्वादामुळेच आज मी प्रत्येक क्षेत्रात, मग ते राजकीय असो वा व्यवसाय, याची सुरुवात तिच्याच आशीर्वादाने केली आहे. आईने मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. कोणतेही काम करण्यापूर्वी मी नेहमी भराडी आईंच्या दर्शनासाठी येथे येत असतो. महायुतीचा प्रचार प्रमुख म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी भराडी मातेचे दर्शन घेण्यासाठी यापूर्वी येथे आलो होतो. यावेळी भराडी मातेच्या चरणी साकडे घातले होते. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची 2.5 वर्षे महायुतीच्या सरकारने सेवा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार जनतेची सेवा करण्यासाठी येऊ दे असे साकडे घातले होते. भराडी आई वरती असीम श्रद्धा आहे आणि मला खात्री आहे की माझ्या जीवनामध्ये तिच्या आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग मी माझ्या राजकीय असेल किंवा व्यावसायिक प्रत्येक कामाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच केली आणि तिने मला भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे नेहमीच कोणत्याही विषय किंवा काम करायचं असेल तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी नक्की भराडी आईंचा येत असतो. आणि हे सगळ्यांना माहीत आहे. महायुतीच्या प्रचार प्रमुख म्हणून मला जबाबदारी माझ्या पूर्ण भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याची जबाबदारी होती. फार मोठी जबाबदारी असल्यामुळे मला एकदा तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आणि मी तिच्याकडे साकडं घातलं होतं की मी सामान्य महाराष्ट्रातील जनतेची 2-2.5 वर्ष महायुतीच्या सरकारने केलेली सेवा ही आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी योग्य असं साकडं घातलं होतं. आणि आपण पाहिलं असेल की सगळं यश हे मिळालं. त्यामुळे तिच्या भेटीसाठी आला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत आहे, काय सांगा? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात. वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील. परंतु महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री व्हायला हवा हे महाराष्ट्रातील जनतेचं बऱ्याच वर्षापासूनची असणारी विचार करत होते. त्यामुळे आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतील, काही शंका. पालकमंत्री म्हणून परत जबाबदारी स्वीकारणार का दिली तर? मी पुन्हा तेच सांगेन. मागच्या वेळी अपघाताने मी झालो म्हणून मी पुन्हा तेच सांगेन. या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी योग्य ते निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायला मिळणं, आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौथ्यांदा जातो, यातच फार महत्त्व आहे असं मला वाटतं. निवडणुकीचं जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणत्या मुद्द्यांना किंवा कोणाला? ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. महायुतीच्या या सरकारमध्ये 2.5 वर्ष ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून महायुतीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. हजारो निर्णय या ठिकाणी त्यामुळे एक गाडी उभी आहे. या सगळ्या गोष्टीमुळेच सामान्य जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह वेव्ज होती आणि त्यामुळे सर्व मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता.
आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं. केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचं सरकार. वंदे मातरम.